हाय, हॅलो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाकपुरीची रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, रेसिपी पूर्ण बघा. आपण बघूयात आज पाकपुरीची रेसिपी. ह्या इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे, साजूक तूप घेतले, 2 चमचे पाणी, 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही थोडासा बारीक नसेल तुमच्याकडे तर मिक्सरमधून फिरवून घ्यायचा, जाड रवा नाही घ्यायचा. आता याच्यात मी 2 चमचे तूप घालते. तुपामुळे काय होतं, थोडा खुसखुशीतपणा येतो पुरीला आपल्या. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप सगळीकडे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं व्यवस्थित असा डो बनवून घेऊया. अगदी हलक्या हाताने पाणी घालायचे, थोडं थोडं. बारीक रवा असल्यामुळे जास्त पाणी नाही घेत. आणि असा डो बनवून आपलं तयार आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनटे असंच झाकून ठेवूयात प्लेट घेऊन. आणि उंडा भिजतोय तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊयात पुरीसाठी लागणारा. या इथे मी अर्धी वाटी पाणी घातले आणि 1 वाटी साखर घालते. तर थोडीशी वेलची पूड घातली आहे, अर्धा चमचा. आणि हे छान असं ढवळून घेते. आता एकदम दाटसर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे याचा. पाक होतोय तोपर्यंत आपण याच्या लाट्या बनवून घेऊयात. आपल्याला पुऱ्या जेवढ्या आकाराच्या बनवायच्या तशा पद्धतीने छोटे 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 गोळे बनवून घेऊयात एकत्र. आता इथे माझ्या लाट्या बनवून आहेत. पाक चेक करून पुऱ्या बनवून घेते मी. ते पुरीला वेगवेगळा शेप देऊ शकता तुम्ही. मी इथे काही पुऱ्या बनवून घेते आणि काही पुऱ्यांना असा थोडा फुलांचा आकार देते. या अशा प्रकारे मध्ये एक आपला बो टाईप असा मी पुरीला एक शेप दिला वेगवेगळा. आणि हे अशा प्रकारेच मी सगळ्या आपल्या पुऱ्या बनवून घेते एकीकडे. तर आपला पाक तयार झालेला आहे. हे बघा, असे एक तार पाक मी तयार केलेला आहे, बोटाला चिकटेपर्यंत 1-2 तार. आणि ते तेल तापत ठेवलेलं होतं. तेलही अगदी गरम झालेले, कडकडीत तेलामध्ये पुऱ्या सोडते मी. म्हणजे जास्त अशा मऊ पडणार नाही आहेत आपल्या पुऱ्या. कडक फुलाचीवरच तळायच्या आहेत. आणि पुऱ्या चांगल्या तळून झाल्यानंतर आपल्याला पाकामध्ये 1 ते 1.5 मिनिट बुडवून ठेवायच्यात आणि काढून घ्यायच्यात. 1 ते 1.5 मिनिट ठेवायच्या, काढून घ्यायच्या, परत दुसऱ्या टाकून. असं करून आपण सगळ्या पुऱ्यांना पाकातून टाकून मग काढून घेऊया. तर मी इथे पुऱ्या सोडते 2-3. दोन्ही साईडने भिजवून घ्यायच्यात आपल्याला पुऱ्या पाकामध्ये. आणि अशा प्रकारेच मी सगळ्या पाकपुऱ्या बनवून घेते. अशा प्रकारे
आपल्या सर्व पुऱ्या बनवून तयार आहेत. बघा कशा दिसत आहेत ना, एकदम टेम्पटिंग. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.